यानंतर महत्त्वाची बातमी आहे ती मीरा भाईंदरमधून। मीरा भाईंदरमध्ये एका बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। तिथे नेमकं काय घडतंय ते आपण पाहूया। पोलिसांचं सुद्धा पथक तिथे उपस्थित आहे। बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। या घडीची एक महत्त्वाची बातमी आहे मीरा भाईंदरमधून, तिथे बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी पाहायला मिळतो आहे। सात तासानंतर तलाव रोड परिसरातला हा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद झालेला आहे। बिबट्यानं हल्ला केला, त्यात 7 जण जखमी झालेले आहेत। मीरा भाईंदर मधली ही घटना आहे। मीरा भाईंदरमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला होता। अखेर 7 तासानंतर त्याला पकडण्यात यश आलेलं आहे। त्याला बेशुद्ध करून त्याला पकडण्यात आलेलं आहे। बिबट्यानं तत्पूर्वी हल्ला केला होता। 7 जण त्यात जखमी झाले। मीरा भाईंदरमधील तलाव रोड जवळील साईबाबा हॉस्पिटलच्या मागच्या पारिजात बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर सकाळी 8 वाजता हा बिबट्या एका थेट घरात शिरला। बिबट्याच्या हल्ल्यात एका 25 वर्षीय मुलीसह 3 जण जखमी झाले। घटनास्थळी अग्निशमन दल देखील दाखल झालं, पोलीस दाखल झाले। दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि बिबट्याला अखेर 7 तासानंतर पकडण्यात यश आलेलं आहे। बिबट्याला बेशुद्ध करून त्याला पकडण्यात आलं। एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा बिबट्या थेट घरात घुसला होता। त्याची ही दृश्य आहेत। बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये 7 जण जखमी झाले। एका घरात एका 25 वर्षीय मुलीसह 3 जण जखमी झाले। त्यामुळे बिबट्या थेट घरात घुसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। अग्निशमन दलासह पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते। वनविभागाच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर आता बिबट्याला बेशुद्ध करून अखेर पकडण्यात यश आलेलं आहे। मीरा भाईंदरमध्ये तलाव रोड परिसरातली ही घटना आहे। तलाव रोड परिसरात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घरातच हा बिबट्या थेट घुसला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये एकच दहशतीचं वातावरण निर्माण झालं, खळबळ उडाली। नागरी वस्तीतही एका घरात बिबट्या घुसल्यामुळे, इमारतीत बिबट्या घुसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र सध्या या बिबट्याला पकडण्यात यश आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। दरम्यान राज्यभरात पुन्हा एकदा बिबट्यानं डोकं काढलेलं आहे। बिबट्याचा कहर मीरा भाईंदर, रत्नागिरी आणि पुण्याच्या शिरूरमध्ये देखील पाहायला मिळाला। मीरा भाईंदरमध्ये सकाळपासून बिबट्याचा कहर पाहायला मिळाला होता। अखेर त्याला पकडण्यात यश आलेलं आहे। दुसरीकडे रत्नागिरी आणि शिरूरमध्ये देखील बिबट्याचा भर वस्तीत वावर पाहायला मिळालेला आहे। गेल्या महिन्याभरात शिरूरमध्ये बिबट्याचं दर्शन अनेकदा झालेलं आहे। शिरूरमध्ये बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी जनआंदोलनं सुद्धा झाली, रास्ता रोको करण्यात आला होता शिरूरमध्ये। मात्र तरीही अजून बिबट्यांचा वावर हा थांबवता आलेला नाही, त्याला आळा घालता आलेला नाहीये। रत्नागिरी, पुण्यातील शिरूर आणि इथे मुंबईजवळील मीरा भाईंदरमध्ये हे बिबटे दिसलेले आहेत। मीरा भाईंदरमधील बिबट्याला पकडण्यात अखेर 7 तासानंतर यश आलेलं आहे।